गुरुवारी तात्यांच्या घरासमोर कुमठेकरांची ही गर्दी जमली होती. जो तो कुमठेकर तात्यांना नमस्कार करत होता. बाजीला जेव्हा हे कळलं तसा तो धावत येऊन तात्यांच्या पाया पडायला लागला आणि घुमणाऱ्या तात्यांनी एकदम उठून बाजीला लाथ मारली आणि घुमत घुमत ते म्हणाले, "दूर हो रांडेच्या. अरे माझ्या नारो भटाला मी थोडंसं तेल, बदाम, काजू दिले कारण मला ते खावेसे वाटले. तर तू तात्याला दुकानातनं बाहेर घालवतो. थांब, बघतोच तुझ्याकडे." आणि सदुभाऊनी एकदम पुढे होऊन तात्यांचे पाय धरले आणि सदुभाऊ जोरात म्हणाले, "मारुतीराया, माझ्या बाजीला माफ करा. मी आत्ता एक तेलाचा डबा, डाळ, तांदूळ, काजू, बदाम नारोकडे पाठवतो. तुम्हाला खीर करून घालायला सांगतो आणि तात्यांना मी पुन्हा कामावर घेतो." तसं तात्या उर्फ मारुतीराया ठीक आहे म्हणाले, पण नंतर ते एकदम ओरडून म्हणाले, "तात्यांना म्हणजे मला आता गावाने सांभाळायचं आहे. मी कोणाची चाकरी केली तर माझा राम माझ्यावर रागवेल. मी फक्त राम, सीता आणि लक्ष्मणाचा सेवक आहे, हे सगळ्या कुमठेकरांनी लक्षात ठेवावं." आणि सदुभाऊंनी पुन्हा "चुकलो मारुतीराया" म्हणून आपल्या तोंडात मारत तात्यांचे पाय धरले. तेव्हा तात्या मनात म्हणाले, "अरे रांडेच्या सदुभाऊ, आता तुझं दुकान ते माझं. आता इतके दिवस मी तुझ्या दुकानातनं चोरून खात होतो. रांडेच्या आता हक्कानं मागून खात जाईन, लक्षात ठेव." त्या रात्री तात्यांनी नारोभटाच्या घरी अगदी पोट फुटेपर्यंत खीर खाल्ली आणि तारीवयीनी त्यांना पुन्हा पुन्हा आग्रह करून वाढत राहिली. तात्यांच्या मारुतीच्या संचारावर कुमठेकरांचा विश्वास बसला आणि तात्यांनी बाजी मारली. त्यांनी नंतर प्रत्येक कुमठेकराच्या घरात आपलं बस्तान बसवलेलं होतं. जेव्हा हे सगळं तात्यांचं रामायण तांबड्या आजीला रूपानी सांगितलं आणि ती म्हणाली की, "माय, आपण तात्यांच्या पाया पडायला जायचं का?" तेव्हा माझी तांबडी आजी रूपाला म्हणाली, "नको ग रूपा, तात्यांनी आपल्या पोटाची सोय केली आहे, त्याच्या कशाला पाया पडायचं?" आणि नंतर तात्या अगदी कुमठेकराच्या चुलीजवळ बसून जेवू खाऊ लागले. असं हे अजब रसायन केशवच्या कुडाच्या भिंतीला टेकून चहा पीत बसलेलं होतं. तात्यांना कळलं की पाड्याचा केशव केशा आजीला घेऊन कायमचा मुंबईला जाणार आहे. तसे ते लगालगा केशा आजीला भेटायला म्हणून आलेले होते. आमच्या तात्यांना म्हाताऱ्या माणसांबद्दल विशेष आपुलकी वाटत असे. गावातली ही सगळी जुनी खोडं सगळे सणवार करून तात्यांना जेवायला घालत. नाही तर आजची तरुण पिढी छेचे ते येसफेस शिकतात आणि आपले सणवार त्यांना हास्यास्पद वाटतात. तात्या आले तेव्हा केशव घरात नव्हता. केशा आजीनं लगबगीनं चटई अंथरली, त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि आजी म्हणाली, "तात्यानू, मारुतीराया, बरे आहात ना?" तात्या म्हणाले, "अगो, मारुतीरायानं सांगितलं की आपली केशा मुंबईला निघाली, तू जाऊन भेट." आणि केशा आजीचा ऊरच दाटून आला. प्रत्यक्ष मारुतीरायांनी तात्यांना तिला भेटायला पाठवलं होतं. केशा आजीनं लगेच ताडभर मिठाई त्यांच्या पुढ्यात ठेवली, चहाचं पातेलं चुलीवर चढवलं. तात्या केशा आजीकडे बघत म्हणाले, "केशा, अगो नातवाबरोबर मुंबईला जातेस म्हणून बरी 16 वर्षाच्या पोरीगत टुमटुमीत झालीस. आता तू जातीयेस, पण आम्हा रांडेच्या कुमठेकरांना विसरू नकोस हो. तू नीट जायचं आणि तिथे नाही पटलं तर सरळ परत कुमठ्यात यायचं, कसं? तात्या इथे जिवंत आहे म्हटलं, काळजी म्हणून कसली करायची नाही." तसा केशा आजीचा ऊर आणखीनच दाटून आला. ती लाजत आपलं बोडकं तोंड उघडं करून फिसकन हसली आणि त्याच वेळी केशव घरात शिरला. केशव आत आला. त्यांनी तात्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. तसे तात्या विलक्षण खुश झाले. त्यांनी केशवला वर खाली बघितलं आणि म्हणाले, "केशवा पोरा, अरे एवढ्या झिंज्या वाढवू नको, केसात उवा होतील." केशव हसला. तात्या मिठाईचा बकाणा तोंडात कोंबत केशवला म्हणाले, "केशव, अरे तू एवढासा होतास ना तेव्हा मी तुला नागडा बघितलं होतं. आता तू एवढा मोठा झालास, आजीला मुंबईला न्यायला आलास, पण पोरा केशवा, तिला सांभाळून ने हो. कुठल्या मोटारीखाली घालू बिलू नको. बरं, तू गळ घेऊन गेला होतास, एक सुद्धा मासा मिळाला नाही का?" केशवनं नाही म्हणून मान हलवली आणि तात्या म्हणाले, "अरे मग तांबड्या आजीच्या लता आणि नली तिकडे उतरणीवर निस्ते पागवतात, तिकडं नाही का जायचं तू?"
आणि त्या क्षणी केशवला कळलं की त्या दोघी पोरी कुमठ्यातल्या प्रसिद्ध, सुंदर परंतु भांडखोर तांबड्या आजीच्या पोरी आहेत. तसा केशव मटकन खाली बसला आणि म्हणाला, तात्या, तू त्या काळ्या डोळ्यांच्या मुलीचं नाव काय म्हणालास रे? तात्या केशवाकडे बारीक डोळ्यानं बघत म्हणाले, अरे ती काळ्या डोळ्यांची लता आणि निळ्या डोळ्यांची ती नली. आता तांबड्या आजीच्या शकूचं लग्न झालंय, तिला दिली मिरजेला हो. आणि केशा आजी रागानं म्हणाली, तात्या, त्या तांबडीचं नाव काढू नको. त्या तांबडीने माझी लंगडी गाय मारली आणि माझ्या केशवाच्या तोंडातलं दूध काढलं तांबड्या रांडेनी. आणि केशवच्या लक्षात आलं की आपली केशा आजी आता तासभर त्या भांडणाबद्दल बडबडत राहणार. तसा केशव तात्यांना पटकन आलो म्हणाला आणि आपल्या खोलीत गेला. केशवनं तिथली 4 सिगरेटची पाकिटं, 1 मिठाईचा पुडा, 1 दारूची बाटली घेतली. ते सगळं तात्यांना देत म्हणाला, तात्यानो, हे सगळं तुमच्यासाठी, माझ्या आजीला सांभाळल्याबद्दल. आणि तपकिरीसाठी म्हणून जेव्हा केशवनं 4 100च्या नोटा तात्यांना दिल्या, तसे तात्या विलक्षण भारावले. त्या नोटा हातात धरून ते लहान मुलासारखे केशवकडे बघत म्हणाले, केशवा, अरे हे मला. केशव हसत म्हणाला, होय तात्यानू, आता तुमचा केशवा मुंबईचा मोठा माणूस झालाय. तुम्ही मला वडिलांसारखे ना तात्या. हे ऐकताच तात्यांचे डोळे पाणावले. रात्री जेवण झाल्यावर केशव आपल्या आजीच्या मांडीवर डोकं टेकून अंगणात झोपला होता. तो लताचाच विचार करत होता. तो एकदम केशा आजीला म्हणाला, आजे, त्या तांबड्या आजीच्या लताचे डोळे काळे आहेत असं तात्या म्हणाले ना ग? त्यावर केशा आजी म्हणाली, पुता, अरे कोणाचे डोळे काळे? माझे डोळे फुटलेत, मी तुला काय सांगणार? तो तात्या आणि तू सुद्धा मला नीट दिसत नाहीत. आणि केशव नंतर काही न बोलता झोपी गेला. त्यावेळी केशवच्या स्वप्नात लताचं ते खळखळून हसणं मात्र येत राहिलं होतं. सकाळी दात घासताना केशवने विचार केला. आता त्याला असं कुमट्याला जास्त दिवस राहता येणार नव्हतं. अचानक केशवला वाटलं, आपण आपला मुंबईचा सगळा कारभार धोंडीबाबाकडे दिलाय, पण एखाद्यावर एवढा विश्वास टाकणं योग्य आहे का? केशव या विचारानं क्षणभर अस्वस्थ झाला आणि त्याने ठरवलं की हे लता प्रकरण लवकरात लवकर संपवायचं, मुंबईला निघून जायचं. आता लतासाठी तो तात्यांची मदत घेणार होता. केशव चहापाणी आटपून तात्यांच्या घरी जायला निघाला. तो पेडाजवळ आला आणि तिथेच थबकला, कारण त्याची ती स्वप्नसुंदरी पेडावर फळं विकत उभी होती. केशवने क्षणभर विचार केला आणि तो एकदम विठ्ठलासारखा आपल्या कमरेवर हात ठेवून लतासमोर उभा राहिला. नली आणि लताने आपल्या पुढे अवचित समोर ठाकलेल्या त्या लांब केसाच्या भूताला बघितलं. त्या विलक्षण बावरल्या. तसा केशव ऐटीत म्हणाला, तू लता ना आणि तू नली, तर आता त्या दोन्ही टोपल्या घ्या आणि तुम्ही केशा आजीकडे पळा. मी तिथे येऊन तुम्हाला पैसे देतो. आणि बावरलेल्या लतानी आणि नलीनी निमूटपणे आपापल्या टोपल्या उचलल्या आणि त्या केशा आजीच्या घराच्या दिशेनं चालायला लागल्या. केशवानं पानाच्या दुकानातनं केशा आजीसाठी तपकीर घेतली आणि तो भराभरा आपल्या घराच्या दिशेने निघाला. लता आणि नली जरा पुढे गेल्यावर लता नलीला म्हणाली, नले, तो मुंबईवरून आलेला केशवाजीचा पूत, तोच हा झिंज्यावाला केशव आहे बरं. मायनं तेव्हा नाही का विचारलं आपल्याला की आपण केशवला बघितलंय का? पण त्यावेळी आपल्याला काय ठाऊक होतं की हा झिंज्यावाला केशवच आहे म्हणून. आणि त्या दोघी परत हसायला लागल्या. नलिनी मागे वळून बघितलं, तसंच केशव तिला येताना दिसला. तशी ती लताला म्हणाली, लते, हसू नको, तो झिंज्यावाला मागणं येतोय. हे ऐकताच लता एकदम शांत झाली. लता आणि नली केशा आजीच्या घरी पोचल्या तेव्हा केशा आजी खांबाला टेकून तपकीर ओढत बसली होती. केशा आजीचे आता वयाप्रमाणे डोळे अंधुक झाले होते. तिला सूर्यप्रकाशात थोडं स्पष्ट दिसायचं. केशा आजीनं लता आणि नलीला अशा फळांच्या टोपल्या घेऊन आपल्या घराकडे येताना बघितलं तेव्हा तिला वाटलं, तांबडीनी आपण मुंबईला जाणार म्हणून आपलं जुनं वैर विसरण्यासाठी ही फळं पाठवलेली असणार. त्यामुळे केशा आजीला तांबडीचं कौतुक वाटलं. तेवढ्यात नली आणि लता तिच्या अंगणात पोचल्या होत्या. लतानं केशा आजीला म्हटलं, आजी, ही फळं कुठं ठेवायची, लवकर सांग. त्यावर केशा आजी कौतुकानं म्हणाली, लते, ठेव ती फळं माझ्या डोक्यावर. अगं तांबडीनी इतकी फळं मला कशाला पाठवली?
मला 4 फळं पुरली असती की. तशी लता गोरीमोरी होत म्हणाली, आजी, फळं माईनं नाही पाठवली, तुझ्या केशवानं ती घेतली. हे ऐकताच केशा आजी आगो बाय असं म्हणत उठली. तेव्हाच केशव तिथे पोचला. केशा आजी आणखीन काही म्हणायच्या आधी तो म्हणाला, आजी, ही फळं तू खा, तात्याला दे, आंबा आईला दे. हे ऐकताच केशा आजीनं लगेच मोठी टोपली आणली, लताजवळ दिली. लतानं ती सगळी फळं त्या टोपलीत व्यवस्थित मांडली आणि नंतर ती बोटं मोडत त्या प्रत्येक फळाचा हिशेब करायला लागली. लताची प्रत्येक हालचाल केशव निरखून बघत होता. लताचं ते नितळ सौंदर्य त्याला फार आवडलं होतं. लताच्या लक्षात जेव्हा केशवचं निरखून बघणं आलं, तशी ती भयंकर लाजली, एकदम मान खाली घालून बसली. केशव आपल्या केशा आजीला म्हणाला, माय, लता आणि नलीला मुंबईची मिठाई दे. हे ऐकताच लता एकदम नको नको असं म्हणत केशा आजीला म्हणाली, आजी, पैसे नंतर द्या, आम्ही निघतो. केशा आजी उठत म्हणाली, अगो थांब गो. लते, माझ्या केशवानं आणलेली मिठाई खाऊन जा, एवढी काय घाई आहे? हे ऐकताच लता आणि नली नाईलाजानं बसल्या. तसा केशव आत गेला आणि आजीला म्हणाला, थांब आजी, मी देतो. केशवने माहीम हलव्याचं एक पाकिट काढलं आणि ते ताटात ठेवून बाहेर येत ते लता आणि नलीच्या समोर ठेवलं. पलंगावर बसून त्यांच्याकडे बघत म्हणाला, आधी हे संपवा, नंतर मग पैसे देईन. लता आणि नली त्या ताटाकडे न बघता खाली मान घालून बसल्या. तशी केशा आजी बाहेर येत हसत हसत केशवला म्हणाली, अरे पोरा केशवा, या कुमठ्याच्या पोरी आहेत, त्या अशा कोणासमोर काही खायच्या नाहीत. तू अंगणात जा, त्यांचं खाऊन झालं की मी तुला बोलवेन. आणि मग केशव नाईलाजानं उठला, बाहेर अंगणात गेला. थोड्या वेळाने केशवला आजीचं बोलणं ऐकू आलं. ती म्हणत होती, अगं पोरीनो, ही ममईची मिठाई आहे, ती खा. पण नलिनी आणि लतानं त्या माहीम हलव्याला स्पर्शसुद्धा केला नव्हता. तशी केशा आजीनं केशवला हाक मारली आणि म्हणाली, पोरा, यांना मिठाई बांधून दे, त्या घरी नेऊन खातील. हे ऐकून आत आलेल्या केशवनं आपल्या पाकिटातनं काही नोटा काढल्या, त्या लतापुढे धरल्या. वास्तविक फळाचे कितीतरी कमी पैसे झाले होते आणि केशवनं 100च्या 4-5 नोटा लतापुढे धरल्या होत्या. लता त्या नोटांकडे केशवकडे बघतच राहिली. केशवने झपकन लताचा हात घट्ट धरला आणि तिच्या हातात तो त्या नोटा ठेवायला लागल्या. केशवच्या त्या स्पर्शानं लता नखशिखांत शहारली. तिने पटकन आपला हात सोडून घेतला आणि एखाद्या घाबरलेल्या पाखरानं पिंजऱ्यातल्या उघड्या दारातून आकाशात झेप घ्यावी तशी ती एकदम धडपडून उठली, घरातनं पळत सुटली. तिला पाठीमागून केशवचं मोठ्यांदा हसणं ऐकू येत होतं. लता अशी पळाल्यावर नली लगेच उठली, पण केशव नलीला म्हणाला, नले थांब ग, मायला खायला ने आणि हे पैसे पण घे. नलीने केशवनं दिलेल्या नोटा घेतल्या आणि त्यांनी खायला दिलं होतं ते टोपलीत ठेवलं आणि ते सावकाश घराकडे निघाली. लता पळत पळत आपल्या घराकडे आली. तिला केशवची ती नजर, त्याचा तो गरम स्पर्श बरंच काही सांगून गेला होता. तिची छाती विनाकारण धडधडत होती. आपल्याला असं काय झालंय हेच मुळी तिला कळत नव्हतं. घराच्या आत न जाता ती बाहेर थांबली आणि नलीची वाट बघायला लागली. थोड्या वेळानं नली आली. लताला म्हणाली, तू का पळाली? आणि लता काहीही न बोलता म्हणाली, चल आत. आणि त्या दोघी घरात आल्या. तांबडी आजी वाटणाचा मसाला काढत होती. लताला नलीला बघताच ती आश्चर्यानं म्हणाली, अगं पोरीनो, आज एवढ्या लवकर फळं विकली गेली? तसं नलिनी सगळं रामायण आजीला सांगितलं. फक्त लता केशवचा हात हिसका मारून पळाली हे मात्र तिने गाळलेलं होतं. तांबडे आजीनी त्या नोटा घेतल्या. मोजून 500 रुपये होते ते. आणि तिची फळं जेमतेम 20-25 रुपयांची होती. हे लक्षात येताच तांबडी आजी चिडली आणि म्हणाली, त्या रांडेच्या केशवनी मुद्दाम आमची फळं घेऊन हे जास्त पैसे मला आपली मिजाज दाखवायला पाठवलेत. त्या केशाचं हे काम. तेवढ्यात नलिनी 2 मोठी मिठाईची पाकिटं काढली, आपल्या आईच्या हातात ठेवली. तशी तांबडी आजी शांत झाली. नली म्हणाली, माय, केशवानं ही मिठाई तुला दिली आहे. आणि जेवण झाल्यावर आजीने ती मिठाई ताटात घेतली आणि ती आपल्या सगळ्या पिलावळीला घेऊन अंगणात झाडाखाली बसली. तिने रूपा, माधव, राघव आणि मुंजालाही बोलवलं. केशवने दिलेला मिठाईचा पुडा फोडला.
त्यावेळी तांबडी आजी लहानग्या येशाच्या हातावर मिठाई ठेवत म्हणाली, "येशा बाळा, लवकर लवकर शिक, मोठा हो आणि मुंबईला जाऊन केशवसारखी खूप मिठाई घेऊन घरी ये." त्यावेळी मुंबईची मिठाई घरी आणण्यासाठी शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे, हे प्रथमच येशाला मिठाई खाताना कळालं. नंतर खरोखर खूप वर्षानं येशानं आपल्या मायेसाठी मुंबईची मिठाई आणली होती, पण तांबड्या आजीच्या नशिबात ती मिठाई खाणं नव्हतं. त्या रात्री लताला नीट झोप लागली नाही. तिला राहून राहून केशव, त्याचा तो स्पर्श आठवत होता. लताच्या नाजूक स्त्रीमनानं केशवची नजर ओळखली होती. तिला तो लांब केसांचा केशव आवडलेला होता. ती सतत केशवचाच विचार करत होती. तिला खूप तहान लागली होती, पण आपल्या आईजवळून उठून पाणी प्यायचं धैर्य तिच्याजवळ नव्हतं. लताला पहिल्या प्रेमाचा साक्षात्कार झाला होता, पण वेडीला ते ठाऊकच नव्हतं. तांबड्या आजीची एक सवय होती. ती सकाळी आपल्या सगळ्या पोरांच्या अंघोळ्या आटोपल्या की खोबरेल तेलाची बाटली आणि फणी घेऊन अंगणात बसायची आणि सगळ्यांना क्रमवारीनं आपल्या पुढ्यात बसवून त्यांच्या डोक्याला तेल थापून घट्ट वेण्या बांधायची. येशा रघुला तेल लावून त्यांचे केस विंचरायची. हे सगळं करायला दररोज प्रथम लताचा नंबर असायचा, पण आज कुणास ठाऊक लताला केसांना असं तेल लावून घट्ट वेण्या बांधणं नको झालं होतं. ती हलकेच दारातून लपत आपल्या मायला म्हणाली, "माय, आज मी माझ्या वेण्या बांधते." हे ऐकताच तांबडी आजी कौतुकानं हसली आणि मनात म्हणाली, "पोरी लवकर मोठ्या होतात हे मात्र खरं." लताची तिला गंमतही वाटली. तांबड्या आजीनी नंतर लता सोडून सगळ्यांचे केस विंचरले आणि झाडांना शिडी लावून ती नदीला वर चढून फळे काढून घ्यायला लागली. काढलेली फळं नीट टोपलीत ठेवण्यात आजी गुंतून गेली. त्यावेळी लतानी आपल्या केसांच्या 2 सैल वेण्या घातल्या. आईची चाहूल घेत तिने काही कुरळ्या केसांच्या बाटा आपल्या कपाळावर सोडल्या. शकूचा खूप जुना खाकी गुलाबी पावडरचा डबा काढला. हलकेच आपल्या तोंडाला ती गुलाबी पावडर तिने फासली. काजळाचं जरा जाड बोट डोळ्यात फिरवलं आणि गुलबकवलीचं एक फूलसुद्धा आपल्या केसात खोचलं आणि ती दबकत बाहेर आली. तांबड्या आजीचं नलीचं लताकडे लक्ष नव्हतं. नली झाडावरची पिकलेली फळं तोडून आईकडे हलकेच टाकत होती आणि तांबडी आजी ती फळं आपल्या पदरात झेलून टोपलीत ठेवत होती. तेवढ्यात नलीचं लक्ष लताकडे गेलं आणि ती "अय्या लते" असं म्हणून चित्कारली. तसं तांबड्या आजीने पटकन मागे वळून लतीकडं बघितलं. लताच्या त्या कपाळावर नाचणाऱ्या बटा, ती गुलाबी पावडर, ते डोळ्यातलं काजळ, हे सगळं बघून तांबडी आजी चिडली आणि म्हणाली, "लते, अगं पोस्टमास्तरची पोर तू, असा नटीसारखा अवतार करून फळं विकायला तू काय पेडावर उभी राहणार आहे का? थोडी लाज लज्जा आहे का नाही तुला? जा आधी तोंड धू, तेलाची बाटली आणि फणी घेऊन ये." लताची ही फजिती बघून नली तोंड झाकून खुदू खुदू हसत होती. तांबड्या आजीनी मग जरा रागारागाने लताच्या टाळक्यावर नेहमीपेक्षा जास्त तेल ओतलं, घट्ट वेण्या बांधल्या. बिचाऱ्या लताचं सगळं कपाळ, गळा खोबरेल तेलानं माखून गेला होता. नंतर आजी लताला वाटेल तसं बोलत टोपलीत फळं भरायला लागली. तांबड्या आजीचं सुद्धा बरोबर होतं. आपल्या सुंदर पोरींना पेडावर उभं राहून फळं विकणं हेच मुळात तिला पसंत नव्हतं. परंतु परिस्थितीमुळे तिचा झाला होता नाईलाज. पण लतानी विनाकारण सजून कुणाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणं तिला अजिबात पसंत नव्हतं. गरिबांची श्रीमंती फक्त त्यांची आबरू असते हे सत्य तांबड्या आजीला ठाऊक होतं. पण लताचं आज चित्त काही ठिकाणावर नव्हतं. ती आणि नली जेव्हा फळं घेऊन पेडावर गेल्या तेव्हा तिचे डोळे तिच्या नकळत केशवला शोधत होते. नंतर एकदम लताची नजर दूर पानाच्या दुकानाआड उभ्या असलेल्या केशवकडे गेली तशी ती कमालीची लाजली. केशवला लताकडनं हवा तो प्रतिसाद मिळाला. केशव नंतर हसत लताच्या जवळ येऊन उभा राहिला, म्हणाला, "तू कोणाला शोधत होतीस ग लता?" आणि तेवढ्यात खालच्या पाडीतला कृष्णा केशवकडे बघून खवचटपणे ओरडला, "अरे केशवा, ममईला तुला फळं मिळत नाहीत का? काल तू 2 टोपल्या घेतल्या आणि आज पुन्हा आला? सांभाळ रे बाबा, ही तांबड्या आजीची फळं आहेत. ती त्या फळासकट तुला चावून कच्चं खाईल हो." हे ऐकून आजूबाजूचे कुमठेकर हसले, केशवकडे बघायला लागले. इकडे लता थरथरत अगदी रडकुंडीला आली.
आता ती मोठ्यांदा रडणार हे केशवला कळलं, तसा तो तिथनं घाईघाईनं दूर झाला. नली हळूच लताच्या कानात कुजबुजली, लते, तो केशाजीचा केशव तुझ्या मागे पडलाय बघ. हे ऐकताच लताच्या डोळ्यात अश्रू चमकले. केशवला ठाऊक होतं की फळं विकल्यावर लता आणि नली मासे मारायला समुद्राच्या उतरणीवर येणार, म्हणून तो आधीच जाऊन त्या खडकावर बसला. उद्या त्याच्या केशी आजीचं पायसाचं म्हणजे खिरीचं गाव जेवण होतं. ते संपलं की केशी आजी मुंबईला निघणार होती आणि त्याचं लताबद्दल कशात काही ठरत नव्हतं. पुन्हा धोंडीबाबाबद्दलचा विचार केशवला अस्वस्थ करतच होता. केशवने ठरवलं, आज आपण सरळ लताजवळ जायचं, तिला लग्नाबद्दल विचारायची आणि जर तिची इच्छा असेल तर मग लगेच तांबड्या आजीकडे जाऊन लताला कुमठेकरांच्या रीतीप्रमाणे मागणी घालायची आणि लगेच लग्न ठरवायचं. लताला घेऊन मुंबईतच झटपट लग्न करून टाकायचं. कुमठ्यात लग्न करून त्याला गावजेवण घालायचा वेळ नव्हता. त्यात एकदा का त्याची केशी आजी त्याच्याकडे मुंबईला आली की नंतर त्याचा आणि कुमठ्याचा काही संबंध राहणार नव्हता. मग कुणासाठी तो इथे लग्न करून गावजेवण घालणार? केशव या विचारात बराच वेळ बसला होता. त्याला वाटलं, आपल्या फुटक्या नशिबानं इथं आज कदाचित लता, नली नुसतं पागवायला येणार नाहीत. पण थोड्या वेळाने त्याला दूरवरनं येताना दिसल्या, तसा केशव सावरून बसला. त्यांनी आपले लांब केस फणीनी व्यवस्थित विंचरले, गळ्याच्या रुमालानं जास्त चावळून घेतला. लता आणि नली जवळ यायची वाट बघत बसला. त्यावेळी केशवला आपले लांब केस वाऱ्यावर उडून आपण एखाद्या बुजगावण्यासारखे दिसतोय याची जरासुद्धा कल्पना नव्हती. लता आणि नली आपल्या नेहमीच्या जागेवर येऊन बसल्या, तसा केशव सरळ उठून त्यांच्या जवळ गेला. नलीला म्हणाला, नले, मी जरा लताच्या जवळ बसू का? हे ऐकताच नली एकदम हसत लाजत उठली. केशवला बसा म्हणाली. केशव लताजवळ बसला तसे लताचे हातपाय थरथर कापायला लागले. केशव अस्वस्थपणे म्हणाला, लता, मला घाबरू नको ग. नली इथेच आहे की. मला फक्त तुला विचारायचं होतं. एवढं बोलून केशव स्वतःच गडबडला, कारण आयुष्यात पहिल्यांदा कोणा तरुणीकडे तो आपलं प्रेम व्यक्त करणार होता. अर्थात केशवच्या अचानक या गडबडण्यानं घोटाळा झाला. केशवला खरं तर लताजवळ बसून म्हणायचं होतं, लता प्रिये, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तो भलतंच बोलला. लते, तू केवढं त्याच्यानं तेल चोपडलंयस, ते तेल मानेवर कपाळावर गळलंय बघ. तसं लतानं झटकन मान वर करून सरळ स्थिर नजरेनं केशवकडे पाहिलं. तिला जणू म्हणायचं होतं की हेच सांगायला तू इथे बसलास का? नली तर केशवचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाली आणि नंतर खो खो हसत सुटली. तसा केशव ओशाळला आणि स्वतःला सावरून घेत म्हणाला, नाही नाही लते, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला सांगायचं होतं की. आणि लाजाळूचं झाड असलेली लता न लाजता सरळ केशवकडे बघत म्हणाली, काय सांगायचं होतं? त्या क्षणी केशवला काय झालं कोणास ठाऊक, तो सरळ लताचा हात घट्ट धरून म्हणला, लता, लता, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. लता, माझ्याबरोबर लग्न करशील का? तुझं होय म्हणाली तर मी उद्या तांबड्या आजीला भेटतो, तुला मागणी घालतो. जर तुझी इच्छा नसेल तर मी उद्या माझ्या केशी आजीला आणि गणूला घेऊन मुंबईचा कायमचा निघून जातो. मग मी परत कधी कुमठ्याला येणार नाही. म्हणून मला आज स्पष्टपणे तुझा होकार किंवा नकार हवाय. केशव हे सगळं एका दमात सांगत असताना लता त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती. त्याचं ते बावरलेलं तोंड, ते उडणारे लांब केस, सगळं काही विदूषकासारखं दिसत होतं. पण तो विदूषक आता फक्त तिचा होता. नंतर नली जोरजोरात हसत लताला म्हणाली, लता, आपण एक सुद्धा नुसतं पागवलेलं नाहीये, पण ममईचा मासा मात्र तुझ्या गळाला लागलाय बघ. आणि नलीच्या या बोलण्यानं केशवच्या मनावरचा ताण एकदम सैल झाला. लता मात्र लाजून खाली मान घालून बसली होती. तेव्हा केशव नलीला म्हणाला, नले, तू हे पैसे घे, बाजारात जाऊन मोठी मासळी घे, पांडुरंगाच्या हॉटेलातनं मिठाई घे आणि लतासाठी एक वेणी घेऊन ये. केशवनी कितीतरी नोटा नलीच्या हातात कोंबल्या आणि नली आपल्या परकराचे फतकारे हलवत मासळी आणायला पळाली. नली गेल्यावर केशवबरोबरच्या त्या एकांतात मात्र लता घाबरली. ती तशीच खाली मान घालून बसली होती. केशवही लताच्या इतक्या समीप बसण्यानं बावरला होता. तिला धोंडी, पेदीमाय, बाळू यांच्याबद्दल काही बाई सांगत बसला होता.
त्याला हे सुद्धा कळत नव्हतं की लता त्या कोणालाही ओळखत नव्हती. खूप वेळानं केशव बडबडायचा थांबला. फक्त लताचा हात घट्ट आपल्या हातात धरून तो बसला आणि त्या क्षणी त्या एकांतातल्या समुद्र किनाऱ्यावर काहीही न बोलता केशव आणि लता खूप काही बोलून गेले. केशव पुन्हा अंबाबाईला म्हणाला की अंबाये, मी फक्त लताशी लग्न करीन, नाही तर तुला शपथ घेऊन सांगतो मी लताशिवाय कोणाशी लग्न करणार नाही. देवापुढे शपथ घालून मागितलेलं मागणं मिळतं हे कुमठेकर केशवाला ठाऊक होतं, पण त्यासाठी त्याला फार मोठं धाडस करायला लागणार होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचं सारवलेलं अंगण ही कादंबरी. हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.